गोष्टी म्हटल्या एक वो दियारी यही अरदास है मेरी, वही मेरा सच्ची है, वही मेरी जिंदगी, दिल विच सास है मेरी, रूठे नु मनाना कभी भी न रूठना तू मुझसे, अब बस सीखे यार निभाना, जब से जुड़ी है जान तुझसे हो यारा मेरे, खैर मंगदा मैं तेरी रब्बा से यारा, खैर मंगदा मैं तेरी। तुम्हा मायबाप रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने पुण्याईने हा ऋषिकेश कदम आजान बालक पामर तुम्हा मायबापांमुळे मोठा झालेला आहे, म्हणून तुम्हा मायबापांसाठी दोन शब्द, माझ्या आंबा भवानीसाठी दोन शब्द काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या। नाही मन राखल जरी काही चुकल, सांभाळ तू ग भवानी, देई मजदान ग तुझ वरदान ग, आलो तुझ्या पायी, हो तुझ्या लेकराची चिमण्या पाखराची नौका हिलावसी किनारी, आज या रणाला तुझ्या दर्शनाला लागू दे मला ही माते तुझी ही पुण्याई आई, सुखी ठेव साऱ्यांना आई तू अंबाबाई, सुखी ठेव साऱ्यांना आई, सुखी ठेव साऱ्यांना आई तू अंबाबाई, सुखी ठेव साऱ्यांना आई, हो नाही मन राखलं सरी काही चुकलं, सांभाळ तू ग भवानी, देई मजदान ग तुझं वरदान ग, आलो तुझ्या आज पायी, हो तुझ्या
जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा केदारनाथ नाच मंडळ देवण यांचा माझ्या जमलेल्या माय मावल्यांना शाही मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मित्रांनो सर्वांना कल्पना आहेच बरोबर की नाही मी काही वेगळं सांगण्यात अर्थ नाहीये वेळ काढत बसत नाही बरोबर की नाही आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सर्वांना शक्तितोऱ्यामध्ये आमच्या गावात शक्तितोऱ्याला पुरुष वर्गांमध्ये जास्तीत जास्त महिला वर्ग सुद्धा सामील असतो आणि त्या माय मावल्यांचा मान सन्मान ठेवूनच तुम्ही कार्यक्रम करायचा आहे म्हणून मी बुवा ऋषी बुवा तुम्हाला निवडलंय बरोबर की नाही बुवा तुम्हाला सुद्धा तुमची सुद्धा जबाबदारी आहे हे असं सुंदर वातावरण आहे आणि या वातावरणात तुमच्याकडे सुद्धा वेळ कमी आहे बुवानी लगेच यायचंय माझी आणि बुवांची ही आजची पहिली झोंबी नाहीये बरोबर ना याच्या अगोदर 2-3 झोंब्या आमच्या झाले बरोबर ना आणि ऋषी बुवा काय आहे तो योगेश मोगनाथ बुवाला सांगतच नाहीये बुवा वेळ काढत बसून नका लगेच झोंबी तुम्ही आमच्या रणांगणात या आमचं पास ओळखपत्र लगेच तपासा आणि तुम्ही लगेच तुमच्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेहं पुन्हा एकदा माझ्या मायमावल्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांना मुजरा करून झालेला आहे माझे प्रतिस्पर्धी आदरणीय सन्माननीय बरोबर ना गोवर गळ्याचे गायक बरोबर ना सगळ्यांना माहीतच आहे आदरणीय योगेश दादा मोगनाथ यांना शाहिरी मानाचा मुजरा करणे बुवा तुम्हाला सांगतोय करतोय मुजरा जर वाटत गेलं तर दुसऱ्या बुवा बारीत घालीन गजरा सांगतोय मी तुम्हाला कारण माझी जरी आजची बाजू आदिमाईची असती तुमची आदि पुरुषाची आहे बरोबर ना शिवशंकरची तुमची बाजू माझी आदिमाईची बाजू आहे मी माझ्या वागेश्वरीला मोठं करणार तुम्ही तुमच्या केदारनाथाला मोठं करायचंय हा आजचा भेद आहे बुवा तुम्ही तुमच्या केदारनाथावरती आजचं गीत घ्याला मी माझ्या वागेश्वरीवरती गीत गाणार आहे बरोबर ना हाच आजचा भेद आहे म्हणून जास्त वेळ काढत बसत नाही काय म्हणायचं आहे एक ठोका तुमच्या काळजावरती भुवांच्या काळजावरती काय म्हणायचं लक्ष असू द्या किसी के पेट में पाप पैदा हुआ था आवडलं तर टाळ्या वाजवायचं किसी के पेट में पाप पैदा हुआ था तो किसी के पेट में सांप पैदा हुआ था मगर
मेरी जिजा माता ही ऐसी थी कि जिसके पेट में बाप का भी बाप पैदा हुआ था। म्हणून सांगितलं की माझी जिजा माता नसती तर शिवाजी महाराज जन्माला आले नसते। म्हणून माझी आजी माईची माझ्या जिजाईला मी मोठं केले, तुम्ही तुमच्या शिवाजी महाराजांना मोठं करायचंय, हाच आजचा भेद। म्हणून जास्त वेळ काढत नाही, काय म्हणायचंय माझ्या स्तवनाकडे लक्ष असू द्या। वागेश्वरी माते महिमा काय वर्णू तुझा रूप ग तुझे ईश्वरी, वाघावरी तू स्वार होऊनी, वाघावरी तू स्वार होऊनी, तारी जनाला या वाघेश्वरी। आवाज
सांगितलंय की आजची बाजू बुवाची जोशाची माझी बाईची. मी माझ्या आधी मायेला, माझ्या वागेश्वरीला, माझ्या काळबाईला मोठं करणार, तुम्ही तुमच्या कैलानाथाला मोठं करायचं. हाच आजचा फरक आहे. म्हणून माझ्या नवदुर्गेने 9 दिवसात 9 रूप घेतले, त्या महिषासुराला मारलेले, बरोबर ना? ही माझी बाजू. बुवा माझ्या आधी मायेला मोठं करतोय. कसं करतोय लक्षात असू द्या. लावली समाधी वेड्या परी माया, लावली समाधी वेड्या परी माया, कोकराया कोकरे या गावावरी असू दे छाया, बरोबर की नाही? महिषासुर मर्दिनीचं हे 9 दिवस झालेलं युद्ध आहे, म्हणून आपण 9 रात्र बसतो. बरोबर की नाही? काय म्हणायचंय लक्षात घेऊया.